सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला वेग आला आहे। 2 दिवसापूर्वी डीमार्ट परिसरात धुमाकूळ घालणारा बुलडोझर आज पुन्हा जोय सोलापूर भागात धडकला आहे। यावेळी कुमटेकर हॉस्पिटल आणि शिवधारे कॉलेज विजापूर रोड पर्यंतचा परिसर अनधिकृत बॅनर, फलक आणि खोक्यावर बुलडोझर फिरवण्यात आलाय। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी जुळे सोलापूर येथील कुमटेकर हॉस्पिटल आणि शिवधारे कॉलेज परिसरात अनधिकृत बॅनर व फलक हटवण्याची मोहीम राबवली आहे। बुलडोझरच्या साह्याने अनेक अनधिकृत खोके आणि फलक सपाट करण्यात आलाय। काही अतिक्रमणधारकांना ताबडतोब कागदपत्रे दाखवण्याची मुदत देण्यात आली असून याशिवाय आसरा चौक ते सोलापूर या भागाला जोडणारा नवीन रस्ता मंजूर झाला आहे। या रस्त्याच्या कामासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। रस्त्यात येणारे सर्व अतिक्रमण बाजूला करण्यात येत आहेत। रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे। ही संपूर्ण कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख श्री जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पार पडली आहे। 2 दिवसापूर्वी डीमार्ट परिसरातही अशाच प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली होती। नागरिक आणि विविध स्तरांतून या कारवाईचे मोठे कौतुक होत आहे। अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि विकास कामांना येणारा अडथळा दूर होत असल्याचे नागरिक सांगत आहेत। शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम सोलापूर महानगरपालिका सातत्याने करत आहे। अशा कारवायांमुळे शहर अधिक सुंदर आणि सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज। फक्त